नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश जाधव आहे. क्रुसेडर अकॅडमीच्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या लोकांचं स्वागत आहे. मी इंडिया इयरबुक 2020 याच्यावर काही प्रश्न बनवत आहे आणि त्याच्या संबंधित काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत इंग्लिशमधून. पण मला असं वाटलं की मराठीच्या MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काहीतरी बनवावं. ओके. तर आता मी हे लक्षात घ्या की हा व्हिडिओ सगळ्यात प्रथम कोणासाठी एकदम महत्त्वपूर्ण आहे. तर हा आहे ते मुलं जे ॲक्च्युअलमध्ये UPSCचा अभ्यास करत आहेत. ओके. जे UPSCचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी आहे हा. त्याच्यानंतर जे राज्यसेवेची तयारी करत आहे किंवा MPSCची तयारी करत आहे, MPSC PSI ST असिस्टंट कुठलाही असू शकतो, त्यांच्यासाठी पण हा महत्त्वाचा ठरतो. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बँकिंगची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आहे. ओके. माहिती मी इंग्लिशमधून दिलेली आहे, मात्र मी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मराठीतून करेल प्रत्येक शब्दाचं, जेणेकरून तुम्हाला तो मुद्दा सोपा गेला पाहिजे. हा आपल्यासमोर एक प्रश्न ठेवलेला आहे. ओके. हा प्रश्न बघा कसा सारखा आहे. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे सरकारने उचललेले पावले, काही महत्त्वपूर्ण पावले. ओके. हे आणि ते कशाशी संबंधित आहे, हा घटक. अशासारखा हा मी एक प्रश्न तयार करायचा प्रयत्न केला, ज्याच्यातून मला चारही गोष्टी घेता आल्या पाहिजे. का प्रत्येक गोष्ट काही ई प्रमाण, ई हस्ताक्षर, ई संगम आणि EIPO हे कशाशी संबंधित आहे. ओके. आता हा आपला प्रश्न आहे. अशासारखा प्रश्न येऊ शकतो. अशासारखे कुठले तरी ऑप्शन्स राहतील, त्याचे तुम्हाला ते योग्य चूज करणं आहे. आता ई प्रमाण किंवा ई हस्ताक्षर काही ठळक गोष्टी मी सांगेल. जसं इकडल्या साईडला दिलेलं आहे RTI फीज, कशाशी संबंधित आहे माहिती नाही. ई ऑथेंटिकेशन फॉर पब्लिक सर्व्हिसेस, पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे लोकसेवेसाठी ई ऑथेंटिकेशन म्हणजे त्याला प्रमाणित करणे असं म्हटलं जाईल, ई प्रमाणित करण्यासारखं. नंतर नॅशनल सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे, राष्ट्रीय सेवा देणारी जी एक महत्त्वाचे द्वार आहे, गेटवे आहे ते. ओके. नंतर EIPO नॉन रिप्युटेबल ऑथेंटिफिकेशन ऑफ अप्लिकेंट्स आयडेंटिटी, आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, कुठलं कशाला योग्य आहे त्या हिशोबाने. चला आपण एक एक करून बघूया सगळं. ई प्रमाण, आता इथं मी बाकीचे पण बिट्स काढेल याच्यासोबत, ज्या प्रकारे नुसतं एकच नाही तर कसे कसे आणि येतात ते बघा. ई प्रमाण MEITY, आता पहिला प्रश्न तर इथंच आहे की MEITY म्हणजे काय. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या मित्रांनो, मिनिस्ट्री. हा प्रश्न असाच येईल की MEITY म्हणजे काय. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आहे हे, अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मराठीतही सांगेल. तर जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. हा M कॅपिटल घेतलेला आहे मिनिस्ट्रीचा. नंतर हा ई जो आहे, हा जो ई आहे याला स्मॉल करण्यात आलेला आहे. नंतर ईच्या नंतर आय जो आहे हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे, आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा T घेतला आहे, आणि हा जो वाय आहे स्मॉल, याला कॅपिटल करण्यात आलेला आहे. ओके. तर यांच्याद्वारे कन्सेप्च्युअलाइज अँड इज इम्प्लिमेंटिंग द ई प्रमाण फ्रेमवर्क फॉर ई ऑथेंटिकेशन, फॉर पब्लिक सर्व्हिसेस. पब्लिक सर्व्हिस म्हणजे लोकसेवा, लोकसेवेसाठी. ओके. ई ऑथेंटिफिकेशन म्हणजे ऑथेंटिफिकेशन नाही, प्रमाणित करणे. ओके. तर हे या मंत्रालयाद्वारे केलं जातं. मंत्रालयाचं नाव काय, तर मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. फक्त माहिती तंत्रज्ञान मंत्रालय नसून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय असं आहे. ओके. याचं उद्दिष्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय होतात, उद्दिष्ट. याचं उद्दिष्ट काय आहे बेसिकली, का बरं हे करण्यात आलेलं आहे ई प्रमाण. तर जे सरकारी सेवा आहेत, सरकारद्वारे शासनाच्या ज्या सेवा आहेत
त्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि नुसते पोहोचवणे नाही तर सुरक्षित पद्धतीने पोहोचवणे, जेणेकरून नागरिकांचा या ऑनलाईन वातावरणाशी वातावरणावर विश्वास बसेल. ओके. कारण ऑनलाईन वातावरण हे नेहमीच जे आहे हे एक तर चोरी जाण्याची भीती किंवा बाकीच्याही कुठल्या तरी त्याच्यामध्ये भीती असतात किंवा नुकसान होण्याची भीती असतं, त्यामुळे लोक त्याच्यावर जात नाही. तर त्या संबंधित लोकांमध्ये तो ट्रस्ट निर्माण करणे हा याचा एक महत्त्वाचा मुद्दा राहील की लोकांचा याच्यामध्ये ट्रस्ट कसा होईल. ओके. आणि याच्यासाठी कुठल्या घटकांचा वापर केला जाईल, तर 4 महत्त्वाचे घटक आहे ज्याच्यामुळं जो वापरकर्ता आहे युजर त्याला प्रमाणित केला जाईल. म्हणजे तुम्ही जर त्याचा वापर करणं सुरू केलं तर त्या हिशोबाने तुम्हाला ते 4 गोष्टींद्वारे चेक करतील की खरोखरच तुम्ही आहात. कारण ते योग्य व्यक्तीपर्यंत जाणं त्यांचं उद्दिष्ट आहे. तर ते खरोखर योग्य व्यक्ती तुम्हीच आहात का, याच्यासाठी ते या 4 घटकांचा मदत घेईल. पहिला आहे पासवर्ड, जे तुम्हाला माहितीच असेल की एखादा पासवर्ड येईल, तो SMS फॉर्ममध्ये किंवा एखाद्या इमेजच्या फॉर्ममध्ये तुमच्या मोबाईलवर येईल, किंवा OTP ज्याला वन टाईम पासवर्ड म्हणतात. ओके. तुम्ही हा शब्द अनेक वेळा ऐकला असेल की OTP आला का, OTP आला का. तो OTPचा लॉंग फॉर्म काय आहे, दॅट इज वन टाईम पासवर्ड, जो एक तर तुम्हाला मोबाईलवर SMS स्वरूपात येईल किंवा तुमच्या ईमेल ID तो मेलच्या स्वरूपात येईल. किंवा तुम्ही जर एखादं ॲप वापरत असाल, फॉर एक्झाम्पल मी रेड बस ॲप वापरत असतो, कधी पुण्याला लेक्चरला जायसाठी, कधी हैदराबादला, कधी साताऱ्याला, तेव्हा मग मी त्या रेड बस ॲपचा वापर करतो. त्याच्यातून पैसे भरतो, तिकीट विकत घेतो किंवा माझे तिकीट बुक करतो, तेव्हा मला असा OTP वगैरे येतो त्या ॲपमध्ये. ओके. त्याच्यानंतर डिजिटल सर्टिफिकेट याच्या संबंधित हे तुम्हाला तिथं असेल, किंवा बायोमॅट्रिक्स. 2 गोष्टी जर घेतल्या जाते. नंबर 1 फिंगरप्रिंट्स आणि नंबर 2 आयरिस हे आईसशी संबंधित आहे. डोळ्यातला जो मधला भाग आहे त्याला आयरिस म्हणतात. ओके. बघू आपण फिजिक्समध्ये आणि बायोलॉजीमध्ये मी एक्सप्लेन करेल डोळा हा पार्ट, आणि फिजिक्समध्ये त्याचे इमेजेस कसे तयार होतात तोही भाग बघू आपण. तर हे झालं ई प्रमाण. तर इथं आपल्याला माहीत पडतं की चला आपल्या प्रश्नाशी संबंधित उत्तर इथं आहे का. तर आपला प्रश्न होता जोड्या लावण्याच्या हिशोबाने की हे काय आहे. ओके. तर हा आपला प्रश्न ई प्रमाण. तर कुठे आपल्याला RTA फीस वगैरे आलं का त्याच्यामध्ये, नाही. आपल्याला समजलं त्यातून ई ऑथेंटिफिकेशन हा जो घटक आहे, ई ऑथेंटिफिकेशन हा आपल्यासमोर आलेला होता. ई ऑथेंटिफिकेशन फॉर पब्लिक सर्व्हिसेस प्रमाणित करण्यात येत आहे. तर आपल्याला हे क्लिअर होत आहे की इथून ई प्रमाण जे आहे त्याची जोडी ही आहे. आता इथं उत्तरमध्ये बघूया. तेही मी सांगेल का उत्तरं कसे मार्क करायचे. कधी कधी पूर्ण प्रश्न वाचायची गरज नाही, जास्त वेळ द्यायची गरज नाही, कारण वेळ कमी असतो एक्झाम हॉलमध्ये. तर आपल्याला दिसतं का ची जोडी 2 सोबत लागलेली आहे. तर इथं ची जोडी या 2 सोबत आहे. इथं क्लिअर झालं की ह्या 2 पैकी एक कुठलं तरी उत्तर आहे. मग याचा अर्थ क्लिअर आहे की C उत्तर नाही आणि D उत्तर नाही. तर पुढच्या वेळेस याच्याकडे बघण्याची गरजच नाही. हे कटच करून टाकायचे सरळ सरळ, कारण आता या 2 पैकी एक जण कोणतरी आहे, इथं हे क्लिअर झालेलं आहे. ओके. चला नेक्स्ट घटक बघूया. ई हस्ताक्षर. ई हस्ताक्षर काय आहे. ई हस्ताक्षर हे एक इनिशिएटिव्ह आहे डिजिटल इंडिया प्रोग्रामच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं. आणि हे कायशी संबंधित आहे. हस्ताक्षर एवढं समजतच आहे आपल्याला की एक कुठले तरी ई साईन आहे जी परमनंटली तुमच्या याच्यावर राहील. तुम्हाला वारंवार ती करण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि ते नॉन रिप्युडिएबल ऑथेंटिकेशन ऑफ अप्लिकंट्स आयडेंटिटी. ओके. तर ते सुद्धा अप्लिकंटच्या आयडेंटिटीशी संबंधित आहे. ई साईन आहे आणि हे न बदलणारी किंवा कोणी करू शकणार नाही. ओके. ती तयार नाही करता येणार दुसऱ्यांदा. म्हणजे तुम्ही एकदा केली तशाच प्रकारे दुसऱ्यांना कोणी केली तर ती त्याची मान्य होणार नाही. ओके. त्याच्यामुळं ते नॉन रिप्युटेबल आहे. तर 2015मध्ये त्याची
सुरुवात झाली. आता चला बघूया ई हस्ताक्षर आपल्याला कुठं दिसून पडतं. ई हस्ताक्षर RTI फीस वगैरे शब्द आला होता का? नाही. नॉन रिप्युटेबल मला एक शब्द आला होता. ओके, तो इथं मला दिसतं की 2 ची जोडी 4 सोबत जुळते. ऑथेंटिकेशन ऑफ अप्लिकंट्स आयडेंटिटी, तर हे पण आयडेंटिटीशी संबंधित आहे आणि हे पण ऑथेंटिकेशनशी संबंधित आहे, जसं ई प्रमाण आहे. चला बघूया की 1चं 2 आणि Bचं 4 कुठं जमतं. Aचं 2 इथं जमतं आणि Bचं 4 इथं जमतं. म्हणजे इथं क्लिअर झालं माझ्यासाठी की जर मला मी शुअर असेल या गोष्टी बाबतीत की याचं उत्तर बी पण नाही आहे. आता प्रॅक्टिकली जर मी सांगेल तर मी एक्झाम हॉलमध्ये जर मी बसलो असेल आणि जर मला दिसलं की याचं उत्तर 4 आहे तर मी चेक नाही करणार पुढचे. हे सी आणि डी मी चेक नाही करत बसणार, कारण असं ऑप्शन फक्त एकच आहे, 2 आणि 4 जुळणार. बघा तुम्ही इथं 2 3 आहे, 4 2 आहे, 4 2 आहे, मात्र 2 4 हे बरोबर आहे एवढं मला समजलं. मी इथं उत्तराला मार्क करून देईन आणि पुढं निघून जाईल. मी चेक नाही करणार की ई संगमचं 3च आहे का आणि EIPOचं 1च आहे का, कारण मला वेळ वाचवायचा. मला जेव्हा समजलं ना की ह्या 2 गोष्टी आहेत तर इथं सोडून द्यायचं आपण आणि लगेच पुढं निघून जायचं. पण असं करू नका. सध्या व्हिडिओ बघा माझा. एक्झाम हॉलमध्ये तसं करा, मात्र एक्झाम हॉल आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे बाकीच्या हा प्रश्न जर इतरत्र कुठं आला तर त्या हिशोबाने तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. नंतर ई संगम काय आहे, तर मिडलवेअर इन्फ्रास्ट्रक्चर, एक मध्य स्वरूपामध्ये असणारं काय म्हणू त्याला, आधारभूत संरचना. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे संरचना, आधारभूत संरचना. ओके, आता डेफिनेटली ई आहे म्हणजे काहीतरी कम्प्युटरशी संबंधित, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित राहील ही. ओके, तर हे एक ई संगम मिडलवेअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथं सगळा कारभार इथून चालेल याचा. संगम संगम म्हणजे 2 किंवा अधिक नदींचं ठिकाण, त्या ठिकाणी जिथं त्या 2 किंवा अधिक नदी येऊन मिळतात. अशाच प्रकारे शासकीय जे डिपार्टमेंट राहतील, अलग अलग डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचे, डिपार्टमेंट नंबर 1, डिपार्टमेंट नंबर 2, डिपार्टमेंट नंबर 3, डिपार्टमेंट 4, डिपार्टमेंट 5, तर यांना एकमेकांसोबत जोडल्या जाईल हे या माध्यमातून. ओके, अशा स्वरूपाने हे जोडल्या जातील, सगळे इंटरलिंक राहतील, कधी कोणाला कुठं काम पडेल कसं अशासारखं. ठीक आहे, आणि याची अंमलबजावणी होणार आहे सीडॅकद्वारे. सीडॅक कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे. ओके, इट इज ॲक्टिंग ॲज अ स्टँडर्ड बेस्ड राउटिंग अँड मेसेज स्विच. हे मेसेज किंवा राउटिंग स्विच, राउटिंग म्हणजे ते रुटिंग समजा जे आहे की इकडनं इकडे जा बा, तिकडनं तिकडे जा, माहिती इकडनं या ठिकाणाहून त्या ठिकाणी पाठवायची, दिस इज रुटिंग. ओके, आणि त्यातून काय पाठवल्या जाईल, मेसेज, विच प्रोव्हाइड सिमलेस इंटर ऑपरेटिबिलिटी, म्हणजे हे अंतर्गत ऑपरेट पण केल्या जाऊ शकेल. हे डिपार्टमेंट आणि हे डिपार्टमेंट एकमेकांना जे की माहिती पाठवल्या जात आहे ती ऑपरेट केल्या जाईल आणि त्याची देवाणघेवाण पण होईल. इकडचा मेसेज इकडे जाईल, या डिपार्टमेंटचा मेसेज या डिपार्टमेंटकडे जाईल. ओके, सो इट इन्क्लूड्स नॅशनल सर्व्हिस डिरेक्टरी ऑल्सो. नाउ लेट्स चेक आउट वेअर अवर पॉईंट स्टँड. तसं तो उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, पण क्रॉस चेक करणं आपलं काम आहे. ई संगम कुठं दिसून पडतं मला, तर ई संगम मला दिसून पडतं इथे, कारण हे आता फक्त RTI फीस हा एक लक्षात आला शब्द मला, जो आतापर्यंत माझ्या वाचण्यात नाही आला. नॅशनल सर्व्हिस डिलिव्हरी. ओके, आणि गेटवे म्हणजे त्याचं द्वार, ते राष्ट्रीय सेवा डिलिव्हर करण्याचं मुख्य द्वार आहे ई संगम. ओके, आता शेवटी इथं लॉजिकली पुन्हा हे सांगतं की EIPO म्हणजे उरलेला जो ऑप्शन आहे RTI फीसचा त्या संबंधित असेल. तरी पण आपल्याला आपलं काम आहे की ती माहिती आपल्याला मिळवायची आहे. तर EIPO हे काय आहे, इट इज इनिशियली फॅसिलिटी लॉन्च्ड इन 2013. हे 2013 सुरुवात करण्यात आलेली फॅसिलिटी आहे. कोणासाठी, तर ही सुरुवात करण्यात आली त्या भारतीय लोकांसाठी जे भारताच्या बाहेर राहतात, ॲब्रॉडला राहतात आणि ज्यांना RTI कायदा, माहिती, ओके, राईट टू इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण, माहितीचा कायदा 2005, हाही प्रश्न एक अलग आहे की हा कायदा कधीचा आहे, तर हा 2005चा आहे. या अंतर्गत कुठली माहिती हवी असल्यास त्या लोकांना ती याच्या अंतर्गत मिळेल. मात्र 2014 पासून हे भारतामध्ये राहणारे, ओके, सिटिझन्स
लिव्हिंग इन इंडिया यांच्यासाठी सुद्धा तयार करण्यात आली आणि याच्याद्वारे RTIची फी ऑनलाईन भरल्या जाते. म्हणजे जर तुम्ही विदेशात असाल तर तुम्हाला या EIPOद्वारे तुम्हाला माहिती मिळवता येतं आणि त्याची फीस तुम्हाला EIPOद्वारे भरता येतं. तर याचं उत्तर आहे हे. एक्सेप्टन्स ऑफ RTI फीस फ्रॉम इंडियन सिटीजन्स ॲब्रॉड हे 2013मध्ये होतं आणि भारतातील सिटीजनसाठी सुरुवात करण्यात आली 2014मध्ये. ओके, जे भारतात राहतात त्यांच्यासाठी 2014मध्ये. तर मित्रांनो, हे झालं आहे आपलं प्रॉपर उत्तर. एचं झालं 2, बीचं झालं 4, सीचं झालं 3 आणि ईचं झालं 1. तर मित्रांनो, मी अपेक्षित करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कमेंट्स पण द्या. तुमच्या कमेंट्सची मी सतत वाट बघत असतो. तुमचे कमेंट्स मला मोटिवेट करतात. ओके, आणि कृपा करून हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या निकटतम मित्रांना किंवा तुमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला जो याचा अभ्यास करतोय, किंवा तुमचे रिलेटिव्ह एखादा जर तुम्हाला माहिती असेल तर. ओके, आणि कृपा करून सबस्क्राईब करा माझं चॅनल क्रुसेडर डी गार्डियन, ज्यातून नेहमीच तुम्हाला UPSC आणि MPSCचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे व्हिडिओ तयार मिळतील या लॉकडाऊनच्या काळामध्ये. ओके, धन्यवाद.